महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आज तुमच्याकरिता 12 जून रोजी निर्गमित झालेला महाराष्ट्र शासनाकडचा एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय मी तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे। या शासन निर्णयाचा उद्देश असा की राज्य वेतन सुधारणा समिती 2017च्या शिफारसीनुसार व शासनाच्या मान्यतेचे वेतन स्तर सुधारित केलेल्या संवर्गाची मूळ पदावरील वेतन श्रेणी संरक्षित करणे आणि सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करण्याबाबतचा हा GR आहे। काय आहे सविस्तर उत्तर जाणून घ्या आणि ज्यांना कुणाला फायदा होत असेल अशांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुमच्या फायद्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नेहमी येत राहतील, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, शासन निर्णय हा असा आहे की क्रमांक 2 येथील दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजीच्या परिपत्रकातील क्रमांक 2च्या पृष्ठावर तिसऱ्या ओळीत 1.1.16 रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतन निश्चिती केल्यानंतर या वाक्याऐवजी 1/1/2016 रोजी व तदनंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतन निश्चिती केल्यानंतर असे वाक्य वाचण्यात यावे। पृष्ठ क्रमांक 2च्या पृष्ठावर 5व्या ओळीत 1/1/2016 रोजीच्या पुढे किंवा तदनंतर या शब्दाचा समावेश करण्यात यावा। सदर शासन शुद्धीपत्रक शासनाच्या ऑनलाईन वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही ती जाऊन वाचू शकता। हा संपूर्ण GR मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतो, तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता किंवा मी आता स्क्रोल करतोय, तुम्ही तो वाचू शकता। तर मंडळी, असा आहे हा GR। ज्या कुणाला या GRचा फायदा होत असेल त्या सर्वांनी हा GR एकमेकाला शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र, वंदे मातरम।